लग्नाची पेढी या मालिकेच्या 26 सप्टेंबरच्या भागामध्ये रत्नपारख्यांच्या घरामध्ये गणपतीची स्थापना होते। सगळेजण गणपतीची आता आरती करत असताना तोपर्यंत विनूच्या मनामध्ये येतं की जी सावीने मला मूर्ती दिली आहे गणपती बाप्पाची, त्या मूर्तीची सुद्धा स्थापना मी इकडे करावी। म्हणून तो ती मूर्ती घेऊन येतो आणि त्याच वेळेला जेव्हा बॅगेतून तो ती मूर्ती काढतो तेव्हा त्याच्या बॅगेमधून सिंधू आणि सावी या दोघींचा फोटो बाहेर पडतो। मग मात्र इकडे विनू म्हणतो, बाबा मला असं वाटते सावीने दिलेल्या या मूर्तीची सुद्धा आपण स्थापना करूया का? याच्यावरती राघव म्हणतो, हो बाळा चल आपण स्थापना करूया। मधू म्हणते, अरे विनू किती छान आहे ही मूर्ती, म्हणजे या मूर्ती तुम्हाला कॅम्पमध्ये बनवायला शिकवल्या का? विनू म्हणतो, नाही नाही माझी मैत्रीण ना सावी, तिने मला दिली। मधू म्हणते, किती गोड आहे रे तुझी मैत्रीण। मग सावीने दिलेल्या मूर्तीची आता विनायक प्रतिष्ठापना करतो। सगळेजण आनंदाने छानपैकी आता गणपती बाप्पाच्या इथे उभे असतात। तोपर्यंत सावीसुद्धा सेम त्यातलीच एक मूर्ती जी तिच्याकडे असते त्याची स्थापना करण्यासाठी मंगूला सांगते। मंगू त्या मूर्तीची स्थापना करतो। सेम मूर्ती आता रत्नपारख्यांच्या घरी आणि आता इकडे सावीच्या इथे सुद्धा असते। मग रत्नाकर म्हणतो, राघव जा बरं सोवळं नेसून घे आणि आरतीसाठी ये। ऋतुजा चिडते आणि म्हणते, दरवेळेला या राघवलाच मान, आपलं काहीच नाही का इथे? रत्नाकर आणि राजश्री सुद्धा राघवच्या येण्याची वाट पाहत असतात। राघव सोवळं नसून येत असतानाच इकडे गुरुजींना गरम होतं म्हणून रिषभला फॅन लावायला सांगितला। तो फॅन लावल्यामुळे सावी आणि सिंधूचा फोटो खाली पडतो आणि तो आता राघवच्या पायाजवळ येतो। राघव सोवळं नसून येतो आणि तो फोटो उचलतो। फोटो उचलल्यावरती राघव तो फोटो पलटी करणार, तितक्यात गुरुजी म्हणतात, यजमान लवकर पूजेला या। मग विनू म्हणतो, बाबा तो फोटो द्या बरं माझ्याकडे, मी तो फोटो जपून ठेवतो। मग विनू तो फोटो घेतो, जपून ठेवतो। राघव आता इकडे पूजा करण्यासाठी येतो। राघव आणि विनूने छान कपडे घातलेले असतात। गणपतीची आरती सुरू होते। इकडे मंगूकडे सुद्धा आरती सुरू होते आणि तिकडे रत्नपारख्यांची आरती सुरू होते। आरती संपन्न झाल्यावरती राघव सगळ्यांना आरती देत असतो। इकडे सुद्धा मंगू सगळ्यांना आरती देतो। तोपर्यंत सरपंच येतात। सरपंच आता कारस्थान करण्यासाठी आलेलेच असतात। सरपंचांना पाहत आता सिंधू तिथे उभी राहते। सरपंच म्हणतात, नमस्कार। याच्यावरती मंगेश म्हणतो, हे बघा तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते तुम्ही एकांतामध्ये बोला, असं ना चारित्र्यावरती कुणाच्याही शिंतोडे उडवणं बरोबर नाही। एका स्त्रीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायला तुम्हाला बरं वाटतं का गुलाबराव? गुलाबराव म्हणतात, ए मंगेश जरा अवकातीत राहा हां, तुझी अवकात इथपर्यंतच ठेवायची, माझ्याशी वाद नाही घ्यायचा। तुम्हाला वेळ दिला होता 24 तासाचा निर्णय घेण्यासाठी, त्या निर्णयाचं काय झालं तेवढं बोला, असं म्हणत गुलाबराव गावासमोर तमाशा करतात आणि सिंधूचं घड हडप करण्यासाठी हे सगळं करत असताना बायका आता सिंधूची साथ देत म्हणतात, गुलाबराव काय करताय तुम्ही? या तर सिंधुताई फुकटमध्ये आपल्याला उपचार करतात आणि गावाची सेवा करतात। तितक्यात गावचे सरपंच आणि सिंधूच्या घराचे मालक येतात आणि ते म्हणतात, गुलाबराव म्हणतात ते बरोबर आहे, मंगेश सोबतचे आम्ही फोटो पाहिलेले आहेत आणि त्यांना 24 तासाचा वेळ दिलेला आहे। या 24 तासामध्ये त्यांनी मंगेश सोबत लग्नाचा निर्णय घेतला तर ठीक, नाहीतर न त्यांना या गावाच्या बाहेर जायला लागेल। गुलाबरावाला मजा येते। त्यावरती आता सिंधू म्हणते, सरपंच मी तुमचा आदर करते म्हणून मी गप्प आहे आणि बाकी कोण तुम्हाला काय सांगते याच्याशी मला काही देणं घेणं नाही आहे, पण मात्र मी माझा निर्दोषपणा सिद्ध करून राहणार आहे आणि तसेही अजून 24 तास कुठे झालेत? 24 तासानंतर तुम्हाला समोर जे सत्य येईल त्याच्यावरती तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, असं म्हणत सिंधू काहीतरी वेगळाच खुलासा करत असते। इकडे मात्र गुलाबराव विचार करतो, आता ही काय निर्णय घेणार आहे? सिंधूने खूप मोठी योजना आखलेली असते। सिंधू आणि आता इकडे मंगू यांचं काहीतरी नियोजन चालू असतं, पण जे गुलाबरावांना माहिती नसतं। तोपर्यंत गावातल्या बायका खूप पॅनिक होतात। सिंधूला गाव सोडून जायला लागणार की काय अशी त्यांना शंका येते आणि त्या मंगेशला म्हणतात, काय रे मंगेश, खरंच का डॉक्टरीणबाईंना हे गाव सोडून जावं लागेल? मंगेश म्हणतो, नाही तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरीणबाईंनी कुणाचं काय वाईट केलंय तर त्यांचं वाईट होणार आहे, तुम्ही काळजी करू नका, गुलाबरावाला धडा त्या शिकवतीलच। आणि आता इकडे मंगेश आणि सिंधूने भन्नाट प्लॅन केलेला असतो। गुलाबराव 24 तास पूर्ण होण्याच्या आतच तिकडे येत असतात। त्याच वेळेला सिंधू आता एका गावरान बाईचा वेश घेऊन नऊवारी साडी नेसून डोक्यावरती पदर घेऊन मुद्दाम गुलाबरावांच्या दिशेने येते आणि गुलाबरावांना धडकते। मग या धडकाधडकीमध्ये गुलाबराव तिला बाजूला करतात। सिंधू त्यांच्या इकडे येत असते आणि मंगेश फोटो काढतो। मंगेश या सगळ्याचे फोटो काढतो। गुलाबराव आणि सिंधूचे असे वेगळ्याच अवस्थेतले फोटो आता मंगेशच्या मोबाईलमध्ये असतात। गुलाबराव म्हणतात, हो 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 बाई थांबा,
मग आता सिंधू बाजूला होते. मंगेश म्हणतो मिळाले, फोटो मिळाले. गुलाबराव म्हणतात कसले फोटो? मंगेश म्हणतो बघा तरी या बाईसोबतचे तुमचे फोटो. काय करतात तुम्ही दोघं जण काय माहिती? याच्यावर ते गुलाबराव म्हणतात मंगेश तू मला अडकवतोयस. मंगेश म्हणतो कोण कोणाला अडकवतोय? कोणी कोणाला अडकवत नाही आहे. बघा बरं तुमचे फोटो. आणि काय हो बाई यांनीच तुम्हाला धक्का दिला ना? आता मात्र गुलाबराव चिडतात आणि म्हणतात मला अडकवण्यासाठी हा प्लॅन करू नकोस हा मंगेश. तितक्यात तिथे आता सरपंच येतात. सरपंच आल्यावरती सिंधू रडायला लागते आणि म्हणते या गुलाबरावांनी मला धक्का दिला, मला जवळ घेतली, मला न्याय हवा आहे. मग मात्र आता इकडे सरपंच म्हणतात काय हो गुलाबराव काय चाललंय? गुलाबराव म्हणतात नाही हो ही बाई मला फसवते. मंगेश म्हणतो हे बघा हे फोटो बघा मग तुम्हाला कळेल की नक्की सत्य काय आहे ते. असं म्हणत फसवून काढलेले फोटो आता मंगेश सरपंचांना दाखवतो. सरपंच ते फोटो पाहतात आणि आता म्हणतात काय हे गुलाबराव? गुलाबराव म्हणतात अहो ही बाई कोण कुठली मी ओळखत पण नाही, आली माझ्या मागून आली, मला धक्का दिला आणि याने फोटो काढले, मला अडकवण्यासाठी हा प्लॅन केलाय. गुलाबराव म्हणतात हो मला हा अडकवण्यासाठीच प्लॅन केलाय. मग मात्र सरपंच म्हणतात काय चाललंय? मंगेश म्हणतो मी तुम्हाला नीट सांगतो. ज्या वेळेला तुम्ही आमचे म्हणजे माझे आणि सिंधू डॉक्टरचे फोटो बघितले तेव्हा तुम्ही काय बरं निर्णय घेतला होतात की आमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं. मग आता गुलाबराव आणि या बाईचं तुम्हाला लग्न लावून द्यावं लागेल. असं म्हणत मंगेश आणि सिंधूने मोठाच डाव केलेला असतो. मंगेश म्हणतो काय हो बाई तुम्हाला मान्य आहे का हे लग्न? सिंधू म्हणते हो मला मान्य आहे हे लग्न. असं म्हणत आता मात्र गुलाबरावांना धडा शिकवण्यासाठी अचूक नाटक वठवलेलं असतं. सरपंच म्हणतात मंगेश काय बोलतोयस तू? मंगेश म्हणतो मग जो न्याय मला आणि डॉक्टरीनबाईंना आहे तोच न्याय यांना मिळाला पाहिजे. या गावामध्ये एकाला एक दुसऱ्याला दुसरा असा न्याय कसा बरं असू शकतो सरपंच? त्यामुळे ते काही नाही तुम्हाला मला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे. असं म्हणत आता मात्र इकडे मंगेश अडून बसलेला असतो. गुलाबराव आणि सरपंचांना काय करायचं कळत नसतं. आणि आता इकडे सरपंच भडकतात आणि म्हणतात मंगेश तू मला अडकवायला हे सगळं करतोयस ना? हे बघ ह्या बाईशी ऐरागैऱ्या मी कसं लग्न करू शकतो? मंगेश म्हणतो का नाही करू शकत? माझे आणि डॉक्टरीनबाईंचे फोटो बघून जर लग्नाचा निर्णय होऊ शकतो तर तुमचे फोटो बघून लग्नाचा निर्णय नाही का होऊ शकत? मग मात्र आता सिंधू आपल्या डोक्यावरचा पदर काढते. सिंधूच्या डोक्यावरचा निघालेला पदर बघत गुलाबराव इकडे सरपंच सगळ्यांनाच धक्का बसतो की हे काय अचानकपणे समोर आलं. सरपंच म्हणतात काय चाललंय हे? गुलाबराव म्हणतात बघितलं सगळ्या गावातल्या बायका हसायला लागतात कारण सिंधूने अचूक नाटक वठवत गुलाबरावाला अडकवलेलं असतं. सिंधू म्हणते काय गुलाबराव तुम्ही जसे माझे फोटो काढलेत तसेच तुमचे फोटो निघाले की नाही? गुलाबराव म्हणतात तू म्हणजे मी ज्याप्रमाणे तुला फसवण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे तू मला फसवतेस. असं म्हणत गुलाबराव स्वतःच्या जाळ्यात अडकलेले असतात. सरपंचांना पण धक्का बसतो. सरपंच म्हणतात गुलाबराव म्हणजे तुम्ही सिंधू डॉक्टरना अडकवण्यासाठी हे केलं होतं आणि या सगळ्यासाठी तुम्ही माझा वापर केलात. तुमच्यासारख्या नीच माणसाला आता मी बक्षणार नाही. असं म्हणत आता मात्र इकडे सरपंच चिडतात. त्यावरती सिंधू म्हणते सरपंच मी तुमचा आदर करते पण तुमच्या निर्णयाचा पण आदर करते पण तुमच्या डोळ्यासमोर जे दृश्य सादर केलं ना ते गुलाबरावांनी केलं होतं आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी हे नाटक केलं. मला माफ करा सरपंच. सरपंच म्हणतात नाही डॉक्टरीनबाई तुम्ही माफी मागू नका. माफी तर आम्ही मागायची कारण आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही. तुम्ही या सगळ्यामध्ये गावासाठी इतकं काही करत आला होतात, गावासाठी इतकं काही केलं पण आम्ही तुमची किंमत नाही समजलो. या गुलाबरावांच्या बोलण्यामध्ये मी आलो, तुम्हाला हे गाव सोडून जायला सांगितलं. खरं तर तुम्ही आम्हाला माफ करा. असं म्हणत मोठ्या मनाने सरपंच सिंधूची माफी मागतात. सिंधू म्हणते माझा तुमच्या निर्णयावरती विश्वास होताच पण तुम्हाला जे दृश्य दाखवण्यात आलं ते दृश्य तुमच्या समोर होतं म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये अडकलात. सरपंच चिडतात. गुलाबरावांच्या एक मुस्काटीत लावून देतात आणि गुलाबराव हडबडतात. सरपंच म्हणतात आज तुमच्यामुळे या डॉक्टरीनबाई ज्या गावासाठी इतकं काही करतायत त्यांच्या चारित्र्यावरती मी शिंतोडे उडवले तुमच्यामुळे. चालते व्हा इथून. असं म्हणत आता मात्र सरपंचांनी गुलाबरावांची हक्कलपट्टी करत सिंधूची माफी मागितलेली असते. अख्खा गाव टाळ्या वाजवायला लागतो. सिंधूसाठी अख्ख्या गावाने टाळ्या वाजवलेल्या असतात आणि सिंधू आता कुठेच जाणार नाही, या गावातच राहणार म्हणून सगळेजण खूप खुश असतात. सिंधू सगळ्यांचे आभार मानते. मग मात्र आता सरपंच म्हणतात की आजच्या आरतीचा मान डॉक्टरीनबाई आणि त्यांची मुलगी सावी यांना आहे. तो मान आता सिंधू आणि सावी घेत असतात. त्याच वेळेला इकडे मंगेश म्हणतो हे बघ सिंधू तुला सावीला सांगायला पाहिजे की तिचे बाबा राघव आहेत. तिला हे कळलंच पाहिजे सिंधू तू हे चांगलं करत
नाहीये. सिंधू म्हणते, ज्या माणसाला मी जिवंत आहे की नाही याचं काही शोध नाही घ्यायचा तर मी का बरं त्याला सांगू की त्याची मुलगी आहे, आणि माझ्या मुलीला तरी का सांगू तो तुझा बाबा आहे म्हणून. आणि सावी हे ऐकते आणि म्हणते, आई राघव कोण ग? सावीला खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो. आता सिंधू सावीच्या प्रश्नांची उत्तरं कशी देणार पाहणं रंजक ठरणार.